हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट हा टॉपिक बघूया. यामध्ये काय दिलेलं आहे? मेक अ कलेक्शन ऑफ इंग्लिश टेक्स्ट अँड प्रेझेंट इट इन अ कोलाज. म्हणजे तुम्हाला इंग्लिशमधील काही वेगवेगळे टेक्स्ट कलेक्ट करायचे आहे आणि त्याचं एक कोलाज बनवायचं आहे. लेबल इच सॅम्पल अँड डिस्क्राईब इट ओरली इन युअर मदर टंग. तर तुम्हाला त्याचे प्रत्येकाचे सॅम्पल्स घ्यायचे आहेत आणि त्याला लेबल करायचं आहे आणि तुमच्या मदर टंगमध्ये त्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर इथे आपण काही या लेसनमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचं कोलाजचं कलेक्शन बघतो आहे. तर पहिले इथे दिलेलं आहे अ तिकीट फॉर अ शो. आता इथे एका शोची तिकीट्स आपल्याला दिसते आहे. कला साधना प्रेझेंट करते आहे आणि डान्स फेस्टिवल आहे तो. तर हा प्रोग्राम वेनसडे 21 ऑक्टोबर 2015ला आहे आणि वेळ त्याची आहे 6:30 PM आहे. आणि खाली एक आपल्याला नोट दिसते आहे, नो रिफंड नो एक्सचेंज. तर काही कारणास्तव हा प्रोग्राम तुम्ही अटेंड करू शकला नाहीत तर त्याचे रिफंड होणार नाही किंवा त्याच्या बदल्यात तुम्हाला दुसरं काही मिळणार नाही. आणि तिकीटचे चार्जेससुद्धा आपल्याला दिसत आहेत. किती आहे? 150 रुपीज. तर हा अशा तिकीट्सचे आपल्याला एक कलेक्शन दिसतं आहे. इथे बाजूला आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट दिसते आहे. आता ॲडव्हर्टाइजमेंट कशाची आहे? एक्झिबिशन कम सेल वस्त्र एम्पोरियम. म्हणजे हे वस्त्र एम्पोरियम आहे आणि त्याचं एक्झिबिशन आणि सेलसुद्धा आहे. अ वाईड रेंज ऑफ सिल्क अँड कॉटन साडीज, ड्रेसेस, ड्रेस मटेरियल, बेडशीट अँड बेड स्प्रेड्स आहेत. ह्या सगळ्या वस्तू आपल्याला तिथे त्या सेलमध्ये मिळतील. आणि किती दिवसापर्यंत आहे? 26 ऑक्टोबर टू 8 नोव्हेंबरपर्यंत. म्हणजे 2015मध्ये हा 26 ऑक्टोबर टू 8 नोव्हेंबरपर्यंत हा सेल चालणार आहे. आणि याचं टायमिंग म्हणजे एक्झिबिशन ओपन होण्याचं टायमिंग सकाळी 9 ते रात्री 9पर्यंत आहे. आणि आपल्याला इथे काही एक म्हणजे ऑफरसुद्धा मिळते आहे. 10 to 50% डिस्काउंट ऑन एव्हरी परचेस. म्हणजे 10 ते 50% डिस्काउंट आपल्याला प्रत्येक परचेसवर मिळणार आहे. आणि अट्रॅक्टिव्ह ऑफर्स ऑन परचेस अबाव ₹5,000. आणि जर तुम्ही 5,000च्या वरती काही खरेदी केली तर त्याच्यावर अट्रॅक्टिव्ह तुम्हाला काही बक्षिसं तिथे मिळणार आहेत. आता इथे साईडला आपल्याला महावीर स्टोअरचं एक बिल दिसतं आहे. आता इथे त्याचा ॲड्रेससुद्धा आहे आणि कोणी परचेस केलेलं आहे? मिस्टर दिलीप देसाई यांचं ते बिल आहे. त्यांनी काय काय घेतलेलं आहे? पेन, इरेझर, शार्पनर, नोटबुक, अलार्म क्लॉक घेतलेले आहेत आणि त्याचे किती आर्टिकल्स घेतले ते पण. आणि प्रत्येक आर्टिकलचा रेट इथे साईडला रेटच्या कॉलममध्ये दिसतो आहे. आणि टोटल अमाऊंट किती आहे? 310 रुपीज. म्हणजे 310 रुपयाचं त्यांचं टोटल बिल झालेलं आपल्याला दिसतं आहे. आता इथे साईडला कार्टून स्ट्रीप आहे लिटिल इवाचं. आता इथे ही एका स्लाईडमध्ये आपल्याला दिसते आहे की ही इवा आहे आणि तिचा तो डॉगी पेट आहे, पॅडी आहे. तर ती त्याच्यासोबत बॉल खेळते आहे. दुसऱ्या स्लाईडमध्ये तिने बॉल थ्रो केला आणि ती त्याला काय म्हणते आहे? नाऊ गो गेट इट पॅडी. जा आणि तो बॉल घेऊन ये. आता तो तिचा ऐकत नाही, तो तिथेच बसलेला दिसतो आहे. नेक्स्ट याच्यामध्ये स्लाईडमध्ये आपल्याला दिसते आहे हाऊ कॅन यू बी सो डम्प. आता ती त्याच्यावर ओरडते की तू असं कसं आळशी. नंतर ती जाते आहे, नाऊ वॉच मी, बघ मी कसं करते आहे. ती जाते, त्याला बॉल कसं पकडायचं नेक्स्ट स्लाईडमध्ये दिसते आहे की तोंडात असा बॉल पकडायचा असा तिने त्याला शिकवलं. सी हाऊ इझी इट इज, नाऊ यू ट्राय इट. ती म्हणते आहे की बघ किती सोपं आहे, तू जा आणि आता ट्राय कर. आता हे नेक्स्ट स्लाईडमध्ये ती पुन्हा थ्रो करते आणि त्याला पुन्हा आणायला सांगते आहे. अशा प्रकारे हे लिटिल इवा हे एक जॉन पब्लिकेशनची स्मॉल कार्टून स्ट्रीप आपल्याला इथे दिसलेली आहे. नंतर आता आपण नेक्स्ट पेजवर जातो आहे. नेक्स्ट पेजवर आपल्याला काय दिसतं आहे? कंप्लीट द पझल मेकिंग अ वर्ड ॲट ईच स्ट्रीप. आता इथे काही आपल्याला सर्कल्स दिसत आहेत, त्याच्यामध्ये प्रॉपर वर्ड्स लिहून आपल्याला हा पझल कंप्लीट करायचा आहे. तर हा आपण पझल कंप्लीट करायचा. आणि इथे बाजूला आपल्याला क्लेवर टर्टलची ही स्टोरी आपल्याला इथे दिसते आहे. वन्स सम विलेजर कॉट अ टर्टल इन द फील्ड अँड टूक हिम टू देअर चीफ म्हणजे त्यांचा प्रमुख नेता. एके दिवशी गावकऱ्यांनी एक टर्टल पकडला. टर्टल म्हणजेच
कासव त्यांनी पकडला आणि त्याला पकडून त्यांनी त्यांच्या चीफकडे आणलं. यू मस्ट पनिश दिस थीप दे सेड. त्यांनी म्हटलं की तुम्ही याला पनिश करायलाच हवं. नंतर तो काय म्हणतो, ओ नो सेड द टर्टल. आता टर्टल घाबरल्याची ॲक्शन करताय. तो म्हणतो, नका नका, मला नका पनिश करू. प्लीज डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर. तुम्ही काहीही करा पण मला पुन्हा रिव्हरमध्ये फेकू नका. यू मे हँग मी, व्हीप मी, बर्न मी और पुश मी फ्रॉम अ क्लिफ. आता तुम्ही मला फाशी द्या, मारा, जाळा किंवा त्या टेकडीवरून फेकून द्या. बट प्लीज प्लीज व्हॉट एव्हर यू डू डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर. तुम्ही काहीही करा पण मला पुन्हा रिव्हरमध्ये फेकू नका. थ्रो हिम बॅक इन द रिव्हर द चीफ ऑर्डर. आता चीफ म्हणतो, तो नाही म्हणतोय ना आपल्याला रिव्हरमध्ये फेकायचं, आता त्याला जा आणि रिव्हरमध्येच टाकून द्या. द विलेजर्स थ्रू द टर्टल इन द रिव्हर अँड द टर्टल लाफ अँड स्वॅम मेरीली. आता विलेजर्सने त्याला पकडलं आणि नदीमध्ये टाकून दिलं. आता हा आनंदाने मस्त हसला आणि स्विमिंग करत करत पुढे गेला. अशी आपली ही छोटीशी स्टोरी. आता इथे आपल्याला एक प्राईस टॅग दिसतं आहे. बनी ब्राऊनचं सॉफ्टीज आहे, त्याचे 100 रुपीजचं टॅग दिसतं आहे. बाजूला आपल्याला रॅपर्स दिसतं आहे डेली स्वीट्सचं. नंतर इथे ग्रिझली बियर ही एक छोटीशी पोयम आपल्याला दिसते आणि ती पोयम लिहिलेली आहे मेरी हंटर ऑस्टिननी. आता ती काय म्हणते आहे, इफ यू एव्हर मीट अ ग्रिझली बियर यू मस्ट नेवर आस्क हिम वेअर ही इज गोईंग और व्हॉट ही इज डुईंग. ते म्हणते तुम्ही ग्रिझली बियरला जर भेटलात तर तुम्ही चुकूनही त्याला विचारू नका की तो कुठे जातो आहे किंवा तू काय करतो आहे. For if you ever dare to stop a grizzly bear, you will never meet another the grizzly bear. आणि समजा चुकून तुम्ही त्याला विचारलं की तू काय करतो आहे किंवा कुठे जातो आहे, तर त्यानंतर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ग्रिझली बेअरला विचारू शकणार नाही. याचा अर्थ काय होणार, तो बिअर तुम्हाला खाऊन टाकेल. मग तुम्हाला चान्स मिळणार का दुसऱ्या बिअरला विचारायचा. अशी ही छोटीशी पोयम. आता आपल्याला इथे काही हेडलाईन्स दिसत आहेत, न्यूजमध्ये दाखवलेल्या हेडलाईन्स. CM विजिट सायन्स फेअर ॲट नगर. नगरला CM विजिट करतायत सायन्स एक्झिबिशनसाठी. देन 2 इंज्युअर्ड इन रोड ॲक्सिडेंट नियर चाकणजवळ 2 जणं इंज्युअर्ड झाले ॲक्सिडेंटमध्ये. लेगाव स्टुडंट बॅग्स रामानुजन प्राईज. आता हे आणि नंतर खालती एक पुन्हा हेडलाईन आपल्याला दिसते आहे, वर्ल्ड कप 2015. न्यूझीलंड बीट्स स्कॉटलँड बाय 3 विकेट्स. आता न्यूझीलंडने स्कॉटलँडला 3 विकेट्सनी हरवलं. अशा प्रकारे हा कोलाज कसा तयार करायचा हे इथे आपण या लेसनमध्ये शिकलेलो आहोत. तर असंच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्टाईज कलेक्ट करा आणि एक स्वतःचा तुमचा कोलाज तयार करा. मला आशा आहे तुम्हाला समजला असेल. थँक्यू.